दक्षिण मध्यचे भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत उज्ज्वल निकम सुद्धा आता प्रचारामध्ये उतरलेले आहेत। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। वडील तर खिंड लढवत आहेत, पण मुलगा म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी खिंड लढवण्यासाठी उतरले आहेत। हा सगळा अनुभव कसा आहे? हा लोकशाहीचा उत्सव आहे असं मी समजतो। आणि निकम साहेबांनी गेले 45 वर्ष सातत्याने गुन्हेगारांच्या विरुद्ध जो लढा त्यांनी उभा केला होता आणि समाजकार्याचा जो लढा त्यांनी उभा केला होता, त्या संदर्भात आज ते राजकारणात पदार्पण करत असताना जेव्हा त्यांच्या विरुद्ध एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी उभा केला जात आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे। राज्यकर्त्यांनी राजकारणांनी राजकारण करायला हवं, परंतु आज तसं करत असताना आपण काही प्रिन्सिपल्स पाळले पाहिजे, काही बेसिक नॉर्म्स पाळले पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही बेछूट आरोप करता ज्याच्यात काही तथ्य नसतं, तर निश्चितपणे जनता त्याचं खंडन 20 मेला करेल आणि 4 जूनला त्याचा निकाल निश्चितपणे निकम साहेबांच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे। नक्कीच तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करता असं म्हणाला। हा फेक नरेटिव्ह नेमकं कोण सेट करते? कारण काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार प्रत्येक भाषणातून त्यांचा उल्लेख करतायत, देशद्रोही म्हणून उल्लेख करतायत, हे किती गंभीर आहे? हे बघा, विरोधी पक्षाच्या लोकांच्या पायाची खालची वाळू घसरते आहे, निसटते आहे असं दिसून येत आहे। त्यांच्याकडे कुठलेही बोलायला मुद्दे राहिलेले नाहीत आणि त्यामुळे बेछूट खोटे आरोप जे केले जात आहेत, त्या बेछूट आरोपांवरती कोणीही विश्वास ठेवत नाही। कारण कसाबच्या प्रकरणात संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया ही झाल्यानंतर कसाबला देहदंडाची शिक्षा त्या ठिकाणी झाली होती आणि अशा अतिरेक्याचं समर्थन करणे हे अतिशय निंदनीय आहे। नक्कीच, पण हेमंत करकरेंबद्दल आज त्यांनी जो नवा दावा केला आहे की पोलीस निरीक्षकाच्या बंदुकीतूनच त्याला गोळी झाडण्यात आली होती आणि एका पुस्तकाचा दाखला त्या या ठिकाणी देत आहेत, हे सगळं फेक आहे खरं आहे? नेमकं यामध्ये राजकारण दडलंय, काय म्हणाल? निश्चितपणे सामान्य जनतेला माहिती आहे हे संपूर्ण फेक आहे। यामागचं राजकारण देखील त्यांना दिसून येत आहे। दुर्दैवी असं आहे की असं करत असताना आपण पाकिस्तानच्या बद्दल बोलतो आहोत का, पाकिस्तान पुरस्कृत आपण आहोत का, अशा स्वरूपाचा सवाल तिथे निर्माण होत आहे। मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अशा स्वरूपाचं कॅम्पेनिंग किंवा फेक नरेटिव्ह करू नये, विकासाच्या मुद्द्यावरती बोलावं। ज्या ठिकाणी खटला चालल्यानंतर अतिरेक्याला शिक्षा होते, अशी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर त्या न्यायालयीन प्रक्रियेवरती देखील तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात का, असा देखील सवाल जनतेपुढे आहे। नक्कीच, एक शेवटचा प्रश्न आहे, किती लाख मतांनी वडिलांचा विजय होईल असा तुम्हाला विश्वास आहे? विकासाच्या मुद्द्यावरती निश्चितपणे मला असं वाटतं की निकम साहेबांचा भरघोस मतांनी विजय होईल आणि येत्या 4 जूनला आपल्या सगळ्यांना या परीक्षेचा निकाल कळेलच। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी वडिलांच्या प्रचारासाठी स्वतः त्यांचे जे सुपुत्र आहेत ते आता मैदानात उतरलेले आहेत, ठिकठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रचारसुद्धा करत आहेत। कॅमेरा पर्सन आदिल शेखचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।